गळके छत, ओल मारलेल्या भिंती, भिजलेल्या गाद्या, फरशांवर पाणीच पाणी या परिस्थितीत गर्भवती स्त्रियांची प्रसूती अडगळीच्या खोलीत करण्याची वेळ वांगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आली आहे। पावसाळ्यात हे संपूर्ण आरोग्य केंद्राला गळती लागल्यामुळे या ठिकाणी एकही रुग्ण पाहायला मिळत नाही। एकूण 6 बेडचे हे रुग्णालय असून सध्याच्या स्थितीला सगळ्याच रुग्णांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यातच धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांच्या प्रसूती कक्षात सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे या महिलांवर रुग्णालयाच्या अडगळीच्या खोलीत ज्या ठिकाणी शौचालय आहे त्या ठिकाणी या महिलांवर प्रसूती करण्याची वेळ आरोग्य केंद्रावर आली आहे। इथल्या सगळ्या खोलींमध्ये हीच परिस्थिती आहे। रुग्णांच्या खाटांवरील चादरी पूर्णपणे ओलचिंब झालेल्या आहेत, संपूर्ण भिंती भिजल्या आहेत, छतावरून सतत पाणी झिरपत आहे। अशा परिस्थितीत हे आरोग्य केंद्र शेवटच्या घटका मोजत आहे। ग्रामीण भागातील जवळपास 10 पेक्षा जास्त गावे तसंच जवळपासचे 20 ते 25 आदिवासी पाड्यांमधील वस्तीसाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आलंय। दर दिवशी 500हून जास्त रुग्ण या ठिकाणी तपासणीसाठी येतात आणि या सगळ्यांचा जीव आरोग्य व्यवस्थेने वेठीस धरल्याची तक्रार आता ग्रामस्थ करतात। वांगणी ग्रामीणची लोकसंख्या पकडली आजूबाजूचे 10-15 पाडे गावं पकडून तर कमीत कमी 30,000ला गाठणार, कारण वांगणीच 20-25 हजारामध्ये गेली असेल आता। परंतु या आरोग्य केंद्रामध्ये ज्या सुविधा द्यायला पाहिजे शासनाकडून त्या मिळत नाही असं दिसून आलं आपल्याला। 4 बेडचं एक डिलिव्हरी वॉर्ड आहे, तिथे 4 बेड आहेत, पण ते 4ही बेडमध्ये पाणी पडून ते पूर्ण ओलसर झालेलं आहे, म्हणजे छत गलतंय त्याचं। त्याच्या बाजूला डिलिव्हरी वॉर्ड आहे, त्याची पण तीच परिस्थिती। शासन दुर्लक्ष करते, शासनाने याच्यावर ताबडतोब उपाययोजना कराव्या हीच आपली मागणी असेल। लोकतंत्र वांगणी या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।